उत्तीर्ण झाले, त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला, त्यांचं कार्यही संपलं. असं यापुढे भक्ती मार्ग सतेज कसा राहणार हा एक प्रश्न मला भक्ती तत्व विश्वाचा ठाई श्रेष्ठ आहे. या भक्ती तत्वात खंड कलिदेवस्कार विश्वातील कुठली पाशवी शक्ती आतापर्यंत निर्माण झाली असेल तरी सुद्धा भक्ती खंड पाडू शके नाही. आणि भक्ती तत्व हे आम्हाला देवतांनी ठेवलं आहे आणि याच्याही पुढं तेच भक्ती तत्व याच विश्वाच्या ठाई श्रेष्ठ झालं आहे. आणि ते कोणत्या अर्थेनं असेल तर हाच कैलासचा शंभू महादेव धनगरकुळात जन्म घेणार आहे. सुंदर आणि मायप्पा यांच्या कुशीकुलात मायप्पा म्हणून ती जन्म घेणार आणि वायुबाबा म्हणून जगविख्यात होणार. मृत्यू लोकांच्या ठिकाणी धनगरकुळा सुंदर आणि मायप्पा यांच्या कुशीकुलात आपण बाळप्पा म्हणून जन्म घेणार आणि स्वतःच्या लीलेनं या विश्वाच्या ठिकाणी बाळू मामा म्हणून प्रसिद्ध होणार. देवा हीच तुमची अगाध लीला पाहण्याची जिज्ञासा या नारदाच्या अंतरंगी सुद्धा. मग नारदा तीच जर का लीला तुला पाहायची असेल तर सर म्हणतोय माझा आशीर्वाद सदैव आदि नमस्कार